हॅलो स्टुडंट्स, मी गायत्री सदाफळ तुमचं स्वागत करते आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र मीडियावर। आज आपण स्टार्ट करणार आहोत 10ची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 13। ओके, चला तर मग सुरू करूया। लेट्स अंडरस्टँड आपल्याला काय शिकायचं आहे। ॲक्टिव्हिटीमध्ये टिश्यू शिकायचे आहे, टाइप ऑफ टिश्यू शिकायचे आहे, टिश्यू कल्चर म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे, आणि ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी आपल्याला काय बघायची आहे, बायोटेक्नॉलॉजीची ॲप्लिकेशन्स बघायची आहे। रेफरन्स आपल्याला आहे आपण 9th स्टँडर्डचा चॅप्टर 17 इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी मधून पाहणार आहोत। ओके, कॉम्प्लिमेंटरी स्टेटमेंट्स, अंडरस्टँड प्लांट टिश्यूज, ॲनिमल टिश्यू अँड देअर टाइप। तुम्हाला काय शिकायचं याच्यातून, प्लांट टिश्यू, ॲनिमल टिश्यू आणि त्याचे टाइप शिकायचे। ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन फ्लोरिकल्चर, तुम्हाला काय शिकायचं आहे, बायोटेक्नॉलॉजीचे ॲप्लिकेशन शिकायचे आहे। फ्लोरिकल्चर म्हणजे फ्लावर कल्चरिंग। ओके, नर्सरीज, फॉरेस्ट्री, गेट इन्फॉर्मेशन अबाउट द ॲग्रिटोरियम। ओके, टुरिझम, ॲग्रिटुरिझम बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन्स बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। लेट अस अंडरस्टँड। फर्स्ट आपण बघूया टिश्यू। Group of cells is called as a tissue. Okay, a group of cells having a same origin, same structure and same function is called as a tissue. Okay, types of tissue जर आपण पाहायला गेलो, पहिलं असतं सिंपल टिश्यू, ओनली वन टाइप ऑफ सेल त्याच्यामध्ये प्रेझेंट असते। सेकंड असते कॉम्प्लेक्स टिश्यू, मोर दॅन वन टाइप ऑफ सेल त्याच्यामध्ये काय असते, प्रेझेंट असते। ओके, त्याच्यानंतर थर्ड आपण पाहूया ॲनिमल टिश्यू। देअर आर 4 मेन टाइप्स ऑफ द ॲनिमल टिश्यू। ॲनिमल टिश्यूचे किती टाइप असतात, 4 टाइप्स असतात। त्याच्यामध्ये फर्स्ट असते इपिथेलियल टिश्यू, दुसरी असते कनेक्टिव्ह टिश्यू, थर्ड असतात मस्क्युलर टिश्यू आणि फोर्थ असते नर्वस टिश्यू। ओके, त्याच्यानंतर आपण बघूया प्लांट टिश्यूज। ओके, देअर आर 3 टाइप्स ऑफ प्लांट टिश्यूज। प्लांट टिश्यूज 3 प्रकारचे असतात। पहिली असते मेरिस्टेमॅटिक टिश्यू, दुसरी असते परमनंट टिश्यू, तिसरी असते इपिडर्मिस। ओके, हा पहिला पण इंट्रोडक्टरी पार्ट। त्याच्यानंतर आपण इंट्रोडक्टरी पार्ट पाहूया बायोटेक्नॉलॉजीचा। ओके, इट इज अ व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी इज नोन ॲज अ बायोटेक्नॉलॉजी। बायोटेक्नॉलॉजी बद्दल आज आपण जाणून घेऊया। तर बायोटेक्नॉलॉजी आपण पाहूया, द टेक्निक ऑफ ब्रिंगिंग अबाउट इम्प्रूव्हमेंट्स इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बाय आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस। तुम्हाला काय करायचं आहे, काय करू शकता बायोटेक्नॉलॉजी, तुम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये। कशाने, आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेसने, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस करून। ओके, अँड बाय हायब्रिडायझेशन, आणि अजून कशाने, हायब्रिडायझेशनने। फॉर द वेलफेअर ऑफ द ह्युमन बीइंग कॉल्ड ॲज अ बायोटेक्नॉलॉजी। बायोटेक्नॉलॉजीची नीड आपल्याला का पडली तुम्हाला माहिती का, इंडियाचं इन्क्रीज होणारं पॉप्युलेशन, जे पुढची ज्याच्यामुळे काय होत होतं, पुढची आपली रिक्वायरमेंट कंप्लीट होत नव्हती, पुढची स्केअरसिटी जाणवायला लागली वाढत्या पॉप्युलेशनमुळे। मग आपण कशाचा शोध काढला, बायोटेक्नॉलॉजीचा शोध केला, जेणेकरून आपण काय करायला लागलो, हायब्रिड ब्रीड प्लांटचे बनवायला लागलो। नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया, जेनेटिक इंजिनिअरिंग अँड टिश्यू कल्चर आर द 2 टेक्निक्स यूज इन द बायोटेक्नॉलॉजी प्रोसेस। कशा थ्रू आपण ते हायब्रिड तयार करतो, त्याच्यामध्ये फर्स्ट असते जेनेटिक इंजिनिअरिंग, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, जीन एक्सचेंज करून प्लांटच्या व्हरायटी तयार करतो। दुसरं असतं टिश्यू कल्चर, दुसऱ्या याच्यामध्ये आपण टिश्यूज एक्सचेंज करून काय करतो, नवीन प्लांटच्या व्हरायटी तयार करतो। टिश्यू कल्चर आपण पाहूया, टिश्यू कल्चर इज अ टेक्निक इन विच एक्स विवो ग्रोथ ऑफ सेल्स or tissues in an aseptic and nutrient rich medium is done। आपण काय करतो, एका प्लांटची सिंगल टिश्यू घेऊन आपण तिला काय करतो, एका न्यूट्रिएंट मीडियम मध्ये ग्रो करतो, ज्याला आपण काय म्हणतो, एक्स विवो ग्रोथ ऑफ सेल्स असं म्हणतो। ओके, अ कंप्लीट ऑर्गॅनिझम कॅन डेव्हलप फ्रॉम द सिंगल सेल ऑफ टिश्यू। फ्रॉम टिश्यू, एका सिंगल टिश्यू पासून काय तयार करतो आपण, त्या टेक्निकमध्ये पूर्ण एक ऑर्गॅनिझम काय करतो, तयार करतो। आता टिश्यू कल्चरच्या इथे प्रोसेस त्यांनी दिलेला आहे आपल्याला। ओके, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, कुठून स्टार्ट केलंय,
सोर्स ऑफ प्लांट. इथून काय घेतलं त्यांनी, एक बल्ब घेतला, छोटासा टिश्यू घेतला. प्रायमरी ट्रीटमेंट प्रायमरी मीडियममध्ये टाकला, थोडासा वाढला म्हणून सेकंडरी मीडियममध्ये रिप्रोडक्शन आणि मल्टिप्लिकेशनसाठी टाकला. रिप्रोडक्शन मल्टिप्लिकेशन झालं म्हणून शूटिंग आणि रूटिंगसाठी टाकला. शूट आणि रूट येण्यासाठी टाकला. थर्ड प्रायमरी हार्डनिंग, म्हणजे काय केलं त्यांनी, ते काढून कुठे लावलं, ट्रेमध्ये लावलं. प्रायमरी हार्डनिंग नंतर सेकंडरी हार्डनिंग, त्याच्यानंतर मोठे झाल्यानंतर ते काय केले तुम्ही, जमिनीमध्ये लावले. ओके. चेंजेस इन ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीमुळं आपल्या ॲग्रिकल्चरल मॅनेजमेंटमध्ये काय चेंजेस झाले ते आपल्याला काय करायचे, बघायचे. आता त्याच्यामध्ये आपण पाहूया फर्स्ट चेंज, केमिकली मॉडिफाईड क्रॉप्स, GM क्रॉप्स ज्याला आपण म्हणतो, आर बीइंग प्रोड्यूस बाय इंट्रोड्युसिंग द चेंजिंग इन DNA ऑफ नॅचरल क्रॉप. आपण काय केलं, नॅचरल क्रॉपमध्ये त्याचा DNA चेंज करून नवीन प्लांट तयार केला, त्याला आपण काय म्हणतो, जिनॉमिक टेक्नॉलॉजी म्हणतो. GM प्लांट्स आपण त्यांना काय म्हणतो, त्यांना म्हणतो आपण जिनॉमिक प्लांट्स. नेक्स्ट आपण पाहिलं टोमॅटोच्या व्हरायटीज तयार केल्या आपण. ओके, या व्हरायटीज तयार केल्या आपण. त्याच्यानंतर आपण पाहूया सेकंड, दे हॅव ॲबिलिटी टू विस्टँड एन्व्हायरमेंटल स्ट्रेस. ओके, आपण काय केलं, त्या प्लांट्सला एन्व्हायरमेंटल स्ट्रेसला झेलण्याची ताकद दिली. ग्रो इन एनी ॲडवर्स कंडिशन, कोणत्या पण ॲडवर्स कंडिशनमध्ये ते प्लांट्स काय होऊ शकता, ग्रो होऊ शकता. थर्ड पॉईंट आपण बघितला, देअर इज अ इम्प्रूव्हमेंट इन न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. त्याच्याने आपण कशात इम्प्रूव्हमेंट केली, त्याच्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूमध्ये इम्प्रूव्हमेंट केली. ओके. डिक्रीज इन द लॉस ऑफ क्रॉप्स. ओके, आपण त्याच्यामुळे काय अवॉइड केला, डिक्रीज इन लॉस ऑफ क्रॉप काय केलं, अवॉइड केलं. फोर्थ आपण पाहूया हाय यील्डिंग व्हरायटीज ऑफ GM क्रॉप्स लाईक बनाना. आपण काय बनवल्या, हाय यील्डिंग व्हरायटीज बनवल्या GM क्रॉपच्या. कोणकोणत्या बनवल्या आपण, लाईक बनाना, मेज, राईस, पोटॅटो, सोयाबीन, टोमॅटो, कॉटन, ॲपल, ब्रिंजल, पपाया, बीट, रोज, टोबॅको, व्हीट एक्सेट्रा आपण काय केले, मार्केटमध्ये अवेलेबल केले विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके. सी द नेक्स्ट ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन नंबर 8 आहे ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन फ्लोरिकल्चर, नर्सरीज अँड फॉरेस्ट्री. आपल्याला बायोटेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन कुठं पाहिजे, फ्लोरिकल्चरमध्ये पाहिजे, नर्सरीजमध्ये पाहिजे, फॉरेस्ट्रीमध्ये पाहिजे. सगळ्यात पहिला आहे टिश्यू कल्चर कॅन बी यूज इन द ग्रोथ ऑफ प्लांट्स इन लार्ज स्केल. तुम्हाला जर एका झाडापासून खूप सारी झाडं बनवायची असेल तर टिश्यू कल्चर यूज करतात. ओके, म्हणजे नर्सरीजमध्ये यूज होतो. फुल्ली ग्रोन प्लांट्स कॅन बी प्रोड्यूस इन अ शॉर्ट ड्युरेशन. पूर्णपणे तयार झालेलं झाड तुम्ही शॉर्ट ड्युरेशनमध्ये बनवू शकता. इथे तुम्ही दिसताय बायोरिएक्टर दिसतंय तुम्हाला, ज्याच्यामध्ये प्लांटलेटचं काय केलंय, त्यांनी प्रोडक्शन केलंय. थर्ड दिसतंय आपल्याला, प्लांट्स कॅन बी ग्रोन इवन इफ मीन्स ऑफ पॉलिनेशन और जर्मिनेटिंग सीड्स आर नॉट अवेलेबल. तुम्ही तेव्हा पण प्लांट तयार करू शकता जेव्हा तुमच्याकडे पॉलिनेशनला काही ऑप्शन नसेल आणि तुमच्याकडे जर्मिनेट करण्यासाठी सीड पण नसेल. बनानाचं तुमच्याकडे सीड असतं का, नाही, बनानाचं तुमच्याकडे सीड नसतं, पण तरी पण तुम्ही बनाना प्लांट नवीन ग्रो करू शकता. फोर्थ आपण पाहूया, लार्ज नंबर ऑफ सीडलिंग्स कॅन बी प्रोड्यूस इन अ शॉर्ट टाइम. खूप सारे सीडलिंग्स तुम्ही काय करू शकता, शॉर्ट टाइममध्ये तयार करू शकता. फिफ्थ आपण बघूया डिसीजेस फ्री व्हायरसेस फ्री प्लांट आपण तयार करू शकतो. ओके, डिसीजेस फ्री प्लांट आपण काय करू शकतो, प्रोड्यूस करू शकतो. त्याच्यानंतर रेअर अँड एंडेंजर प्लांट कॅन बी ग्रोन युजिंग टेक्निक. जे संपुष्टात आलेले, नष्ट होण्यावर आलेले जे एंडेंजर स्पेसीज आहे प्लांटच्या, त्या आपण काय करू शकतो, विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी आपण एंडेंजर स्पेसीजला काय करू शकतो, सेव्ह करू शकतो, वाचवू शकतो. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. आता आपण बघूया कुणाबद्दल, शिकूया ॲग्रो टुरिझम बद्दल. कुणाबद्दल पाहूया आपण, ॲग्रो टुरिझम बद्दल पाहूया. व्हॉट अबाउट ॲग्रो टुरिझम? इफ अ सफिशियंट लँड इज अवेलेबल द एमर्जिंग फील्ड ऑफ ॲग्रो टुरिझम वुड बी गुड बिझनेस. ॲग्रो टुरिझम हा काय एक गुड बिझनेस आहे. मँगो, चिकू, गावा, कोकोनट, कस्टर्ड ॲपल अँड सम अदर रिजनल फ्रूट ट्रीज. तुम्ही काय करायचे, त्याच्यामध्ये रिजनल फ्रूट ट्रीज काय करायचे, अवेलेबल करायचे. शेड गिविंग लोकल और एक्झॉटिक
अट्रॅक्टिव्ह प्लांट्स. तुम्हाला काय बनवायचे, लोकल आणि एक्झॉटिक अट्रॅक्टिव्ह प्लांट्स बनवायचे. बटरफ्लाय गार्डन तुम्ही बनवू शकता, मेडिसिनल प्लांट गार्डन बनवू शकता, ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स तुम्ही ठेवू शकता, फ्रूट्स ठेवू शकतात. पीपल विजिट प्लेसेस विथ सच अट्रॅक्शन इन अ लार्ज नंबर्स. ओके, कशासाठी, प्लांट्स घेण्यासाठी, प्लांट विकण्यासाठी तुमच्याकडे काय झाले पाहिजे, पीपल्स अट्रॅक्ट झाले पाहिजे. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स ॲट सच प्लेसेस कॅन बी क्वाईट प्रॉफिटेबल. आणि अशा प्लेसेसवर काय असतात, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल क्वाईट प्रॉफिटेबल असतात. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, नर्सरी. ओके, ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन्स, त्याच्याशी रिलेटेड कोणते ऑक्युपेशन्स तुम्ही करू शकता, त्याच्याशी रिलेटेड आपण पाहूया. ॲनिमल हजबेंड्री, गाया म्हशी पाळणे, पोल्ट्री फार्मिंग, कोंबड्या पाळणे, सेरिकल्चर, सिल्कवॉर्मचं कल्चरिंग आपण करू शकतो. लेट प्रॅक्टिस. फर्स्ट टिश्यूची बघ आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन 1 दिला आहे. आयडेंटिफाय द टाईप ऑफ टिश्यू शोन इन डायग्रॅम अँड राईट इट्स फंक्शन. तुम्हाला काय करायचं आहे, टिश्यूचं नेम आयडेंटिफाय करायचं आहे आणि काय करायचं आहे, त्याचं फंक्शन लिहायचं आहे. फर्स्ट टिश्यू जर आपण बघितली, इट इज अ स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू. ओके, ह्या काय इपिथेलियल टिश्यू आहे आणि पहिली त्याचा टाईप आहे हा स्क्वॅमस टिश्यू. स्क्वॅमस टिश्यूचं फंक्शन असतं सिक्रेट द लुब्रिकेटिंग सबस्टन्सेस, अलाउ डिफ्युजन अँड फिल्ट्रेशन. ते काय करतात, लुब्रिकेटिंग सबस्टन्सेस करतात सिक्रेट आणि डिफ्युजन आणि फिल्ट्रेशन काय करता, अलाउड करता. सेकंड पिक्चर जर आपण बघितली, इट इज अ कॉलमनार टिश्यू. ओके, कॉलमनार टिश्यूचं फंक्शन काय असतं, सिक्रेशन, ॲब्झॉर्प्शन, प्रोटेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ मॉलिक्युल्स. हे काय असतं, कॉलमनार टिश्यूचं फंक्शन असतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. सी द नेक्स्ट क्वेश्चन. लेबल द फॉलोइंग अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ प्लांट टिश्यू. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय. ओके, त्याच्यामध्ये ही डायग्रामची पाहिली आपण प्लांट टिश्यूची, आपण काय करणार आहे, नेमिंग करणार आहे. हा जो टॉपमोस्ट पार्ट असतो याला आपण, टॉपमोस्ट जो पार्ट असतो आपला त्याला आपण काय म्हणतो, अपायकल मेरिस्टेम म्हणतो. सेकंड मिडल पार्टला आपण म्हणतो इंटरकॅलरी मेरिस्टेम आणि लास्ट पार्टला आपण काय म्हणतो, इट इज अ लॅटरल मेरिस्टेम. क्वेश्चन नंबर 3 आपल्याला दिलाय त्यांनी. सी द क्वेश्चन नंबर 3. विच अदर इंडस्ट्रीज कॅन बी डेव्हलप ॲज अन एक्सटेन्शन ऑफ द नर्सरीज. आपण कोणत्या इंडस्ट्रीज डेव्हलप करू शकतो ॲज अन एक्सटेन्शन ऑफ नर्सरीज. ओके, तर त्याचा आपण काय आन्सर लिहू शकतो, फर्स्ट लिहू शकतो नर्सरी अँड गार्डन इंडक्शन, सेकंड लिहू शकतो ग्रीन इंडस्ट्री आणि थर्ड लिहू शकतो हर्बेशियस पेरेनियल इंडस्ट्री. ओके ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 4. नेम द फॉलोइंग. फर्स्ट, हाय यील्डिंग व्हरायटीज ऑफ जीएम क्रॉप्स. तुम्हाला काय सांगायचे आहे, जीएम क्रॉपच्या हाय यील्डिंग व्हरायटीज सांगायच्या आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाय यील्डिंग व्हरायटी ऑफ जीएम क्रॉप इज अ बीटी कॉटन. त्याच्यानंतर सेकंड, जीएम क्रॉप इन विच पेस्ट रेजिस्टन्स जीन हॅव बीन इंट्रोड्यूस. कोणकोणते असतात ते, पोटॅटो आणि कॉटन. लोकल इंडियन व्हरायटीज ऑफ काउज आर गिर अँड सिंधी आणि एक्झॉटिक व्हरायटीज ऑफ काउज आर जर्सी अँड ब्राऊन स्विस. ओके, क्वेश्चन नंबर 5 आपण पाहूया. डिस्क्राईब द लाईफ सायकल ऑफ द सिल्कवॉर्म मॉथ विथ नीट लेबल डायग्राम. आपल्याला काय करायचं आहे, डिस्क्राईब द लाईफ सायकल ऑफ सिल्क मॉथची काय करायची, लाईफ सायकल सांगायची. सी द लाईफ सायकल. ही काय दिसते तुम्हाला, अडल्ट फिमेल काय करते, एग्स काय करते, लेज करते एका लीफवर. ओके, ते लीफचं कन्व्हर्जन नंतर ते एग्जमधून हॅच झाले का ते काय तयार होतात, कॅटरपिलर तयार होतात. आफ्टर कॅटरपिलर ते काय तयार करतात, कुकून तयार करतात. ओके, आणि कुकूनमधून बाहेर निघाल्यानंतर ती परत काय होते, अडल्ट फिमेल तयार होते. ही काय असते, सिल्कवॉर्मची काय असते, लाईफ सायकल असते. सो थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग मोर व्हिडिओज. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. थँक्यू स्टुडंट्स.